वा, काय गमगमाट सुटलाय ग. आणि काय झाली करून भाजी आणि पोळ्या पण. हो. आता मी काय करू, काय मदत करू सांग की. काहीच नाही, आराम करा. अगं घराच्या बाहेर तू सांभाळतेस म्हणून घर मी सांभाळते ना. पण खरं सांगू वल्लरी, घर पण तूच सांभाळतेस ग. एवढं सगळं झालं पण आपलं कुटुंब एकत्र बांधून ठेवायचं काम तूच केलंस ग. त्या आधी पण यांना बिझनेस साठी मनोज भाऊजीने एवढी मदत केली पैशांची, तू एवढा सपोर्ट केला, त्यामुळे यांचा बिझनेस सुरू झाला, चालू आहे आता व्यवस्थित. आपल्या माणसाच्या आपणच कामी नाही येणार तर मग कोण येणार हो. आणि आम्हाला सुद्धा छान वाटतंय, महेंद्र दादा त्यांच्या बिझनेस मध्ये ग्रो करताय. हो, यांचा बिझनेस खरंच खूप चांगला चालू आहे वल्लरी. पण मला काय वाटतं माहितीये का, यांचा बिझनेस ना अजून वाढायला पाहिजे. आणि हा बिझनेस वाढायला ना तूच मदत करू शकतेस. मी? हा, कसं? आपल्या प्रेरणाताई आहेत ना, तुझी मैत्रीण ग, त्यांचं हॉटेल आहे ना, तर रोजचा लागणारा भाजीपाला त्यांनी आमच्या ह्यांच्याकडनं घेतला तर त्यांचा बिझनेस चांगला वाढेल ना. तू शब्द टाकून बघ ना त्यांना. वहिनी, तशी कल्पना खूपच छान आहे. हा, पण आत्ता लगेच बोलणं मला योग्य नाही वाटत आहे. या गोष्टीवर विचार करून मी प्रेरणाताईंशी बोलते, चालेल? हा, बघ मी तुझ्या सोयीनं, काही काही नाहीये. हो ना, मी बघ. प्रेरणाताईंचा फोन आहे. हॅलो, गुड मॉर्निंग वल्लरी, कशी आहेस? गुड मॉर्निंग. महेंद्र दादांचा भाजीपाल्याचा बिझनेस कसा सुरू आहे? महेंद्र दादांच्या भाजीपाल्याचा बिझनेस छान सुरू आहे, एकदम मस्त. म्हणजे कस्टमर्स पण वाढलेत आता. त्यावरूनच एक कल्पना सुचली होती मला. म्हणजे जर महेंद्र दादांना जमणार असेल ना, तर आमच्या कॅफेला रोज भरपूर भाजीपाला, फळं वगैरे लागतात. ती महेंद्र दादा सप्लाय करू शकतील का? ही खरंच खूप चांगली कल्पना आहे. मी आले की बोलूच आपण डिटेल. चालेल चालेल, बाय. चल बाय. हो, तुम्ही जी कल्पना सुचवली तीच कल्पना प्रेरणाताईंनी पण सुचवली आहे. काय म्हणजे यांच्याकडून भाजीपाला? अय्यो, खरंच ग बाई, गणपती बाप्पाच पावला नाही. अगदी खरं. रुमाल घेतलात का? हो. माझं वॉलेट कुठे? शोधा म्हणजे सापडेल. शोधलं असतं ग, पण काय नवऱ्याचं वॉलेट नेमकं कुठे ठेवलंय हे नवऱ्यापेक्षा त्याच्या बायकोला जास्त चांगलं माहित असतं. माय व, काही बोलता हो तुम्ही. तिथेच ठेवलंय कपाटात समोर, आणि तुम्हीच ठेवलंय. तू म्हणतेस ना, मग तिथेच असेल. हे काय सापडलं? बरं चल, येऊ मी? एक मिनिट. काय? मला थोडं बोलायचंय तुमच्याशी. बोल ना. पुष्पा वहिनी म्हणत होत्या की महेंद्र दादांचा बिझनेस कसा ग्रो होईल हे आपण बघूयात. आणि म्हणूनच आता महेंद्र दादा प्रेरणाताईंच्या कॅफेमध्ये भाजीपाला, फळं वगैरे सप्लाय करणार आहेत. आणि एवढंच नाही, आज सकाळीच प्रेरणाताईंचा या संदर्भात फोन आला होता समोरून. वलू, तुला खरंच असं वाटतंय की महेंद्र दादा असा मोठा व्यवहार सांभाळू शकेल? का नाही, अगदीच सांभाळू शकतील. बघा, या सगळ्याने त्यांचा बिझनेस ग्रो होईल. प्रत्येक बिझनेसमध्ये नुकसानच झाले, प्रत्येक वेळी पैसे बुडवले त्याने. हे बघ वल्लू, ऐक, आणि यावेळी त्याने काही गडबड केली ना, तर नुकसान फक्त त्याचं नाही, अजित आणि प्रेरणाताईचं पण होणार आहे. त्यांचं नाव खराब झालं तर, आणि ह्या सगळ्याचा परिणाम तुमच्या मैत्रीवर झाला तर? पटतंय मला. हे वल्लू, प्रॉब्लेम काय माहिती का, हल्ली सगळे निर्णय तू स्वतःच घेतेस. निर्णय घेण्याच्या आधी मला काही विचारत नाही, माझ्याशी काही बोलत नाही, पण सगळं ठरल्यावर मला सांगते की असं ठरलंय म्हणून. हो, असं काही नाही. एनिवेज मला काही आता वाद नाही घालायचा याच्यावर. मला उशीर होतोय ऑफिसला जायला, पण आहे की मी जे काही सांगितलंय ना, ते प्लीज लक्षात ठेव.
नाहीतर नंतर पश्चाताप करावा लागेल. खरंच ही काही चुकीचं तर करत नाहीये ना? जर काही गडबड झाली तर प्रेरणाताईंसोबतची माझी मैत्री वाह, काय हॉटेल केलंय, एकदम भारी, मस्त. आहे महेंद्र दादा आलात? हो या. कसा वाटला आमचं कॅफे? हो, नुसतं आवडलं नाही तर असं वाटी राहिलंय की या हॉटेल सोबत व्यवहार करायला भेटणं म्हणजे आयुष्याची लॉटरीच लागणार आहे. काहीतरीच काय. या ना. हो. तुम्ही काय घेणार, चहा कॉफी? काही बी चालेल, तुम्ही द्यान ते. रघु, येस मॅम. हे महेंद्र दादा आणि हा आमचा रघु. नमस्कार. नमस्कार. सरांसाठी कॉफी घेऊन ये आणि अजित सरांना पाठव. रघु, पटकन पाठव जा. वल्लरी म्हटली होती मला की ती तुम्हाला निरोप देईल, पण अरे हॅलो. हॅलो. महेंद्र दादा. हा, बरं तुमचं बोलणं झालंय ना? मी बोलतच होते तितक्यात तू आलास, पण मला वाटतं वल्लरी बेसिक बोलली असेल त्यांच्याशी. वल्लेरी आणि पुष्पाने सांगलं मले, अन मी बी तयार आहे तुम्हाला भाजीपाला पोचवायले. वा, ग्रेट. हे बघा महेंद्र दादा, आम्हाला आमच्या कॅफेमध्ये दररोज फ्रेश भाजीपाला आणि फळं लागतात आणि आम्ही क्वालिटीमध्ये अजिबात कॉम्प्रोमाइज करत नाही. अहो अजित दादा, हे तर आपली स्पेशालिटी आहे. आपल्याकडे प्रत्येक माल कसा एकदम ताजा आणि फ्रेश राहतो, जसं की आत्ता शेतातून आणलाय जसा. वा. बेस्ट. आम्हालाही अगदी असंच हवंय. आणि हा सगळा माल सकाळी 7च्या आधी पोहोचायला हवा. तो सगळा किचन मॅनेजर रमेशच्या ताब्यात द्यायचा आणि रजिस्टरवर एंट्रीज करायच्या. अजित दादा, तुम्ही काही बी काळजी करू नका, माझ्याकडून एक बी चूक होणार नाही. आणि एक महत्वाचं, आम्ही सगळ्यांचे पैसे मंथ एंडलाच देतो. अरे कॉफी घ्या ना. अजित भाऊ, म्हणजे मग एक विनंती होती. आपण कसा नवीन व्यवहार सुरू करी राहिलो ना, तर मला असं वाटी राहिलंय की तुम्ही टोकन म्हणून काही रक्कम मला दिली तर, म्हणजे 5,000 रुपये बी चालतील बुवा. घ्या ना, कॉफी घ्या. हो हो. अजित, रघुनी बहुतेक काहीतरी घोळ घातलाय. जरा येतोस का 1 मिनिट? आम्ही आलोच. एकच हो. सेकंड. अजून कामाला सुरुवातही केली नाही आणि डायरेक्टली पैसे मागितले दादांनी. हा, मलाही थोडं विचित्र वाटलं, पण त्यांना खरंच माल खरेदी करायला गाडी भाडं पेट्रोलसाठी लागत असतील पैसे. हे सगळं बरोबर असलं तरी महेंद्र दादा कसा व्यवहार करतात आपल्याला काहीच माहिती नाहीये. त्यामुळे मला वाटतं नको द्यायला आपण त्यांना पैसे आत्ता. हे बघ प्रेरणा, आपण त्यांच्यावर विश्वास नाही टाकला तर त्यांना वाईट वाटेल आणि त्यांना खरंच खर्चासाठी लागत असतील पैसे. आपण देऊया त्यांना पैसे. ठीक आहे, तू म्हणतोयस तर देऊ. चल. हे घ्या.
5,000 आहेत. आणि 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या, क्वालिटी आणि वेळेवर डिलिव्हरी. अजित दादा, तुम्ही अजिबात चिंता करू नका. मी तुमचा विश्वास कधीच मोडणार नाही. बरं चला, मला निघावं लागेल कारण माल बी खरेदी करायचा आहे ना. चला. येतो. हो. काल रात्रीपासून मखराची तयारी चालू आहे पण मखर काही करून होत नाहीये. त्यात अजित पण बघ ना कॅफेला निघून गेला. अहो प्रेरणाताई, जाऊ दे त्यांना कॅफेला. गणपती आहेत म्हणून काय ते कॅफेला नाही जाणार का? गणपती आपण आणणार आहोत ना, मग मखर बनवण्याची जबाबदारी पण आपलीच. आता आपण हे करतोय म्हणून ठीक आहे, पण माझ्या डोक्यात काय आयडिया आली होती माहिती का? म्हणजे असं काहीतरी लार्जर दॅन लाईफ करायचं. म्हणजे लहानपणापासूनच ना मला असे ते हलते देखावे असतात ना, त्यांच्याकडे असं खूप आकर्षण आहे माहितीये. म्हणजे मी बाबांसोबत जायचं ना बाहेर, तर मी ते हलते देखावे बघत बसायचे. माझ्या डोक्यात ऍक्च्युली तो प्लॅन होता माहितीये. म्हणजे आता मला सांगा, देव कुठे असतो? स्वर्गात, बरोबर? स्वर्गात काय असतात? ढग है ना, ढग असतात. आणि डोक्यात तो प्लॅन होता की असा गणपती बरोबर सेंटरला आणि आजूबाजूला असे ढग हलताना दिसतात, असं लार्जर दॅन लाईफ वाटलं असतं है ना. काय झालं? काय बऱ्या आहात ना प्रेरणाताई? हा ठीक आहात ना? काय झालंय? नाही नाही, काही झालं नाहीये मला. पण तेजाला आत्ता जी कल्पना सुचली ना, तीच मला आणि तनूला आमच्या लहानपणीच सुचली होती. मग काय, मस्त कापसाचे भरपूर ढग केले आम्ही, त्याचे छान लटकवले